श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. आज आपण बघणार आहोत गुरुवार विषय. स्वामी तुम्हाला काय सांगत आहे. 3 वेळा तुमचं नाव घ्या. ही जनरल कलेक्टिव्ह कॅन्डल वॅक्स रीडिंग आहे. तुम्हाला जेवढी रेझोनेट होईल तेवढीच घ्या, बाकीची सोडून द्या. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. स्वामी तुम्हाला आज खूप काही सांगू इच्छित आहे. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. तुम्ही खूप काही मनामध्ये दाबून ठेवलं आहे, आता ते सोडून द्या असं स्वामी सांगत आहे. तुम्ही आतून खूप तुटलेले आहे. खूप वेळा स्वतःला दोष दिलाय तुम्ही. मी पुरेसा नाहीये ही भावना अजून पण आहे तुमच्यामध्ये. तुम्ही जसे आहात तसेच पूर्ण आहे. स्वतःवर इतके कठोर होऊ नका असं स्वामी सांगत आहे. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. तुमच्या हृदयामध्ये अजूनही काही जुन्या आठवणी आहेत, काही शब्द, काही लोक, काही क्षण जे अजूनही तुम्ही सोडलेले नाहीये. तुम्ही स्ट्रॉंग राहायचा प्रयत्न केलाय, पण आतून रडायचं बाकी राहिले आणि काही काही रडून बसले. रडून त्यांचं मन मोकळं करत आहेत असं स्वामी सांगत आहे. ही तुमची हीलिंग आहे. तुम्ही जेवढं रडताय ती तुमची हीलिंग होतीये. मन अस्वस्थ होतंय तुमचं, बेचैनी वाटते तुम्हाला. ही हीलिंग प्रोसेस चालू आहे काही काही जणांची. मनात गोष्टी दाबून ठेवू नका. तुम्ही ते रडण्यातून व्यक्त करा, तेवढं तुमचं मन हलकं होईल असं स्वामी सांगत आहे. काही गोष्टी वारंवार तुमच्या डोक्यामध्ये रिप्ले करताय तुम्ही. का असं झालं, मी काय चुकलो, हे थॉट्स तुम्हाला थकवत आहे. जे झालं, स्वामी सांगताय, जे झालं ते तुमचे कर्म होते, पण पुढचं तुमच्या हातात आहे. जे काही तुम्हाला अनुभव भेटले आहेत त्याच्यातून तुम्ही काहीतरी शिकून मार्ग काढा. पुन्हा त्यात चुका करू नका असं स्वामी सांगतात. तुम्ही डिसिजन घेताना थोडं घाबरताय. तुमचं हृदय काहीतरी सांगते, पण माइंड तुमचं डाऊट घेते असं इथं स्वामी सांगतायत. भीती सोडून द्या, प्रेमाला निवडा, सगळ्यांशी प्रेमाने वागा. मनात दुःख घेऊन बसू नका. ते हलकं करा, रिलीज करा. तुमचं जे काही पास्ट तुम्ही धरून बसले ते रिलीज करून द्या, तरच तुमची हीलिंग होईल. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. हा त्रास आहे ना, तो तात्पुरता आहे असं स्वामी सांगताय. तुम्ही कधी स्वतःला खूप असं हरवलेलं फील करता, हरल्यावानी तुम्हाला वाटतं. तुम्ही तुटलेले नाहीये, तुम्ही फक्त तुमची हीलिंग होताना इथं दिसत आहे. स्वामी तुमच्या डोक्यावर हात ठेवून सांगतात की मी आहे ना, सगळं ठीक करतो. तुम्ही पूर्ण स्वामींना सरेंडर करा. तुमचे दुःख, पूर्ण विश्वास ठेवा त्यांच्यावर. तुमचं मन खूप काही सहन करूनही अजून प्रेम करतंय, हीच तुमची ताकद आहे असं स्वामी सांगताय. थोडंसं रडा, थोडं मन मोकळं करा, मोकळं व्हा. कारण आता तुमचं आयुष्य हळूहळू लाईट होताना दिसेल. तुमच्या जीवनामध्ये नवीन प्रेम येताना दिसत आहे. तो व्यक्ती खूप धार्मिक असेल. धार्मिक मार्गावर, तुम्हाला आध्यात्मिक मार्गावर घेऊन जाताना दिसेल. इथे खूप सारे आनंद, अबंडन्स, हॅपीनेस तुमच्या जीवनात येताना दिसत आहे. फक्त तुमचं मन मोकळं ठेवा, हृदय मोकळं करा.
पास्टच्या गोष्टी रिलीज करा, तरच तुमच्या जीवनामध्ये ही ऑपॉर्च्युनिटी येईल असं स्वामी सांगताय. क्लेम करा ही पॉझिटिव्ह एनर्जी.